मोठी बातमी पाहूयात। पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांची शाळा घेतलेली आहे। संसदीय कामकाजातील सहभाग वाढवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे। तर लोकसभेतील फ्लोअर मॅनेजमेंट हे व्यवस्थित असलं पाहिजे अशी देखील अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे। काल संसदेमध्ये गणपूर्ती न झाल्यानं बेल वाजलेली होती। कोरम पूर्ण न झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळाबाबत देखील पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या खासदारांकडून कानोसा घेतल्याची माहिती देखील समोर येते। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठेतरी भाजप खासदारांवरती नाराज असल्याचं कळतंय। महाराष्ट्रातल्या खासदारांशी देखील त्यांनी चर्चा केलेली आहे। चर्चेमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, पंतप्रधान काय म्हणालेत? पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल ज्यावेळी कोरम पूर्ण झाला नाही लोकसभेचा, त्यानंतर घंटी वाजवली जाते, 3 घंटी वाजवल्या जातात आणि 3 वेळा बेल वाजवल्यावर सुद्धा जर कोरम पूर्ण झाला नाही तर संसदेचं कामकाज हे स्थगित करावं लागतं। आता काल कोरम पूर्ण नाही म्हणजे किमान 50 खासदार तरी उपस्थित असले पाहिजेत तर कामकाज चालू शकतं। काल कोरम अपूर्ण राहिला आणि सत्ता पक्षाकडे मेजॉरिटी असताना, त्यांचे सर्वाधिक खासदार असताना सुद्धा किमान 50 खासदार सभागृहात उपस्थित नाहीत। हे तसं पाहायला गेलं तर सभागृहाच्या फ्लोअर मॅनेजमेंट ढिसाळ आहे याचा एक संदेश त्यातून जातो। आणि दुसरा मुद्दा असा होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या अधिवेशनादरम्यान विविध राज्यातील खासदारांना अशा प्रकारे भेटणार असल्याचं कळतंय। महाराष्ट्रातील खासदारांना ते पहिल्यांदा भेटलेत आणि नंतर मग वेगवेगळ्या राज्यातल्या खासदारांसोबतही ते चर्चा करतील। निश्चितच त्यामध्ये पंतप्रधानांकडून कानोसा घेतला जाणार आहे की जी सेकंड लाईन ऑफ लिडरशिप आहे, थर्ड लाईन ऑफ लिडरशिप आहे भारतीय जनता पक्षातील, की जे केंद्रीय मंत्री आहेत वरिष्ठ स्तरावरील, त्यांच्या बाबतीत त्यांचे आणि खासदारांचे संबंध कसे आहेत, त्यांच्याकडून काही बरोबर आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या परिस्थितीचा कानोसा देखील त्यांनी घेतलेला आहे। सोमेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।